निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आहे। वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। पोलीस उपायुक्त कदमांची माहिती आहे। पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातली आणखी एक माहिती। फरार निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ आणि फोटो आता समोर आलाय। कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा निलेशचा व्हिडिओ समोर आलेला आहे। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्यानं गुन्हा दाखल झालेला आहे। फरार निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ आणि फोटो समोर। पोलिसांकडून निलेश चव्हाणचा लॅपटॉप जप्त। फरार निलेश चव्हाणचा कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। वैष्णवीच्या माहेरच्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल आहे। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। बंदूक जप्त करण्यासाठी निलेशच्या घरी रात्री उशिरा पोलीस धडकले होते। छापेमारी दरम्यान पोलिसांच्या हाती बंदूक लागली नाही। छापेमारीत पोलिसांकडून निलेश चव्हाणचा लॅपटॉप जप्त करण्यात आला। निलेशच्या लॅपटॉपमध्ये पत्नीसह इतर मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले। वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावताना निलेशनं बंदूक वापरली होती। निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडिलांची वारजे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। कसपटे कुटुंबाला धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडिलांची चौकशी झाली। हे घटनेसंदर्भातले जे लोक संबंधित आहेत त्या सर्वांना पोलीस स्टेशनला किंवा त्या ठिकाणी बोलून त्याची चौकशी केली जाईल। त्याच्या घरात त्याचे बंधू आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे ते करी नसल्यामुळे, आणि जर चौकशीला कधी कॉपरेट नाही केलं तर पुढची कारवाई जी आहे पुढची स्टेप ते पोलीस नक्की याच्यामध्ये करेल। कारण गन लावली, दहशत निर्माण केली की लोक घाबरतात आणि म्हणूनच अवास्तव गन्स कोणालाही देण्यात येऊ नये। पण निलेश चव्हाणला जसं ग्रामीण यांनी नाकारलेली होती जी परवानगी ती सुपेकरांनी त्यांना दिली। निलेश चव्हाणच्या वडिलांची प्रकृती खालावली असून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। निलेश चव्हाण पुणे पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। निलेश चव्हाण कालपासून फरार आहे। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। आज उद्यामध्ये 2 दिवसात पोलीस मुसक्या आवळतील, कारण का ज्या पद्धतीने त्यांनी राजेंद्र हगवणे आणि सुशीलच्या पण मुसक्या आवळल्या तरी हाही तुम्हाला लवकरच अटकेत झालेला दिसेल। परंतु किडनॅपिंगचा गुन्हा नाही दाखल होऊ शकत। काही गोष्टी अशा आहेत कायद्यामध्ये जी घटना घडली आहे त्याच्यानुसारच कलम लागतात।